₹350 रुपयामध्ये 1000 किलोमीटर तुम्हाला गाडी चालवायला आवडेल की 3000 रुपयामध्ये 1000 किलोमीटर? चला आज बघूया. तर इथे आपले दोन खिलाडी, एक ईव्ही स्कूटर, एक पेट्रोल स्कूटर. आणि यामध्ये आपण बघणार आहेत सर्वात स्वस्त कोणत्या गाडीचा रनिंग कॉस्ट आहे आणि सगळ्यात कमी मेंटेनन्स कोणत्या गाडीचा. तर कोणत्या पेट्रोल स्कूटरचा मायलेज आपल्याला 35च्या दरम्यान मिळतो आणि तो आपण बघणार आहे 1000 किलोमीटरसाठी. तर आपला टोटल खर्च येईल 3000 रुपये पेट्रोलचा. आणि ही इलेक्ट्रिक स्कूटर 40 रुपयाच्या फुल चार्जिंग मध्ये चालते 120 किलोमीटर, म्हणजे 1000 किलोमीटरसाठी फक्त 330 रुपये. पेट्रोल स्कूटरचा मेंटेनन्स कॉस्ट वर्षातून 2 सर्व्हिस करावं लागतील. एक सर्व्हिस 1000 ते 1500 रुपये, म्हणजे 2 सर्व्हिसचे 250 ते 3000 रुपये. आणि इलेक्ट्रिक स्कूटर पण वर्षातून 2 वेळा सर्व्हिस करावं लागेल, पण याचा मेंटेनन्स म्हणजे सर्व्हिस कॉस्ट आहे 800 रुपये मॅक्सिमम एका सर्व्हिसला, म्हणजे 1600 रुपये 2 सर्व्हिसचे. आता हे ऐकून तर क्लिअर झालं की इलेक्ट्रिक स्कूटरचा रनिंग कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट एकदम कमी असतो, म्हणजे अर्ध्याहूनही कमी. पण एक पेट्रोल स्कूटर किंवा इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा 30 ते 40 हजार रुपये स्वस्त असते. पण तेच 30-40 हजार रुपये तुम्ही या गाडीमध्ये वर्ष 2 वर्षात रिकवर करू शकता. तर नेमकी कोणती गाडी घ्यायची, इलेक्ट्रिक की पेट्रोल? तर बघा, महिन्याचा 1000 किलोमीटर जर तुम्ही गाडी चालवली, पेट्रोलचा तुम्ही 25 ते 30 हजार रुपये वाचवू शकता आणि मेंटेनन्सचे 1,500 ते 2,000 रुपये वाचवू शकता. पण मग याचा अर्थ की इलेक्ट्रिकच घ्यायची तर नाही. इलेक्ट्रिक स्कूटरचे जितके बेनिफिट्स आहेत तेवढे नुकसान सुद्धा आहेत. ही गाडी कोणता पण मेकॅनिक रिपेअर नाही करू शकत. या गाडीचे स्पेअर पार्ट्स तुम्हाला सगळीकडे नाही मिळतील. तुम्हाला ऑथराइज्ड सर्व्हिस सेंटरवरच जावं लागेल आणि याचे कंपोनंट्स थोडे महाग पण असू शकतात. ही गाडी कुठे पण रिपेअर होऊन जाईल, स्पेअर पार्ट्स कुठे पण मिळतील, इझिली अवेलेबल, व्हेरी चीप टू अफोर्ड. आणि जर वर्स्ट केस सिनारिओ झाला, म्हणजे या गाडीचं इंजिन खराब झालं किंवा या गाडीची बॅटरी खराब झाली, तर ही गोष्ट तुम्हाला जास्त महाग पडेल या गाडीपेक्षा. तर निर्णय तुमचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, फॉलो करा आणि ऑटो मराठी इंडिया YouTube चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.